सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा विशेष पूजा, विधी, कथा याचे महत्त्व आणि शुभवेळ याबद्दल माहिती पाहणार आहोत. यावर्षी वटपौर्णिमा ही 29 जून 2026 म्हणजे सोमवारी साजरी केल्या जाईल आणि सकाळी 9 ते 11:30 या वेळेत पूजा केल्यास बहुतांश ठिकाणी ते सोयीचे आणि शुभ मानले जाते. पंचांगानुसार ही वेळ कमी जास्त होऊ शकते. चला तर मग आता आपण बघूया वटपौर्णिमेचे महत्त्व. वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र सण मानला जातो. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घ आयुष्याची, उत्तम आरोग्याची आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना केली जाते. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेमागे आपल्याला बऱ्याचशा कथा पाहायला मिळते. त्यातीलच एक अतिशय प्रचलित कथा ती म्हणजे सावित्री आणि सत्यवानाची. पुराणानुसार सावित्री ही अत्यंत बुद्धिमान आणि पतिव्रता स्त्री होती. तिचे पती सत्यवान याचे अल्पायुष्य असल्याचे तिला माहिती होते. नियोजन दिवशी यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आले, पण सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, निष्ठा आणि दृढ संकल्पाच्या बळावर यमराजांना प्रसन्न केले. अखेरीस यमराजांनी सत्यवानांना पुन्हा जीवनदान दिले. त्यामुळे वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्य आणि निष्ठेचा सण मानला जातो. सत्यवान आणि सावित्रीची संपूर्ण कथा आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, ती पाहायला विसरू नका. वटपौर्णिमेची पूजा कशी करायची तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावेत. शक्य असल्यास वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करावी. झाडाला हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. कापसाचा किंवा पवित्र दोरा झाडाभोवती गुंडाळत प्रदक्षिणा घालाव्या. सावित्री सत्यवानाची कथा श्रद्धेने ऐका किंवा वाचा. पतीच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करावी. शेवटी उपस्थितांना प्रसाद द्यावा. स्त्रियांना ओटी द्यावी. त्यांना हळदी कुंकू लावावे. या दिवशी काय करावे तर मन शांत ठेवून श्रद्धेने पूजा करावी. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा. शक्य असल्यास दानधर्म किंवा गरजूंना मदत करावी. कुटुंबात प्रेम, आदर आणि एकोप्याची भावना जोपावी. या दिवशी काय टाळावे तर राग, वादविवाद आणि कटू बोलणे टाळावे. पूजेमध्ये घाई गडबडी करणे टाळावे. वटपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक विधी नसून प्रेम, विश्वास, निष्ठा आणि कुटुंबातील परस्पर सन्मान यांचा संदेश देणारा सण आहे. श्रद्धा, सद्भावना आणि सकारात्मकता विचारासह हा दिवस साजरा करावा. आता पूजा कोणत्या वेळेत करावी तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. तरीही परंपरेनुसार सकाळच्या शुभ वेळेत स्नानानंतर आणि शक्यतो पूर्वार्धात पूजा करणे योग्य मानले जाते. आपल्या येथील स्थानिक पंचांगानुसार शुभमुहूर्त तपासून पूजा केल्यास अनेक कुटुंबे त्याचे पालन करतात. सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेमुळे वटवृक्षाला अत्यंत महत्त्व आले आहे. सोबतच पर्यावरणाच्या दृष्टीनेही वडाचे झाड अत्यंत उपयुक्त असून ते दीर्घकाळ सावली, आश्रय आणि प्राणवायू देणारे विशाल वृक्ष मानले जाते. एक नम्र विनंती, वटपौर्णिमेची पूजा करताना आपल्या परंपरा आणि श्रद्धेचा आदर राखूया, पण त्याचबरोबर निसर्गाचे संरक्षण करणेही आपले कर्तव्य आहे. वडाच्या झाडाजवळ दिवा, धूप, अगरबत्ती किंवा इतर ज्वलनशील वस्तू थेट खोडाजवळ ठेवू नका. निष्काळजीपणामुळे दरवर्षी आपण बघतो की अनेक वटवृक्षांना आग लागून झाडाचे मोठे नुकसान होते. लक्षात ठेवा, परंपरा पाळण्याचा खरा अर्थ निसर्गाचा सन्मान करण्यातच आहे. वटवृक्षाचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.